सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 23। गुकारस्त्वन्धकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरु एव न संशयः। गु अक्षराचा अर्थ अज्ञानंधकार होय व ऋ अक्षराचा अर्थ ज्ञानप्रकाश तेज होय। अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरुच होत, यात मुळीच संशय नाही। साधकाचे अज्ञान म्हणजे मी देह ही भावना घालविणारा व त्याला आत्मज्ञान करून देणारा एक गुरुच होय। ब्रह्मज्ञान झाले की जीवभावाचा अंत होतो, खऱ्या अर्थी साधक जिवंत होतो। अहंकार मी देह ही भावना मृत्यू पावते, पण गुरुशिवाय हा पुनर्जन्म कोणी करून देऊ शकत नाही। ह्या जगात जन्माला यायला प्रत्येकाला आई लागतेच, आभाळातून कुणीच आपल्या आपण टपकत नाही। तद्वत आध्यात्मिक जन्म होण्यासही गुरु माऊली हवीत। गुरुचेच ते कार्य। खोलीत दाट काळोख असेल तर तो झाडल्याने वा दुसऱ्या कशानेही जाणार नाही। अंधार जायला दिवाच हवा, विजेचे दिवे लावण्यास वीजच हवी। आगपेटी, तेलवात, मेणबत्ती, कंदील आदी कशाचाच तेथे उपयोग नाही। अज्ञान हरण करणारा तोच गुरु। सम्यक बोध ज्याच्यामुळे होतो, जो चैतन्य रूप तो गुरु। गुरु कृपेशिवाय सामरस्य पिंड ब्रह्माचा ऐक्यबोध अनुभवास येत नाही। सकल सिद्धांनाही परमपद प्राप्तीसाठी गुरु कृपेकडे धाव घ्यावी लागते। सिद्धपणा ही गुरु रूपाची सर्वोच्च श्रेणी नव्हे। प्रत्येक सिद्ध हा ज्ञानी असतोच असे नाही। कोणत्याही स्थळी काळी उपाधीत सूर्याप्रमाणे आपल्या स्वरूपाचा बोध स्वाभाविक करून देणारा एक गुरुच। जीवाचे स्वस्वरूपाचे अज्ञान घालविणारा एक गुरुच निसंशय समर्थ होय, कारण गुरु साक्षात परब्रह्म रूप झालेला असतो। गुरुकडे जायचे ते आत्मबोध करून घ्यायलाच जायचे। सद्गुरुनाथ महाराज की जय।